घोटाळ्यातील आरोपी RCCचे संचालक शिवराज मोटेगावकर आणि PV कुलकर्णी यांच्या विरोधात मनसेचे अंडाफेक व निदर्शने आंदोलन। लाखो विद्यार्थ्यांचे नुकसान या पेपर फुटीमुळे झाले असून महाराष्ट्रामध्ये 4 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या आहेत। त्यामुळे मनसेने आक्रमक भूमिका घेतली आहे। या क्लासमधील हजारो विद्यार्थीचे फीस परत मिळावी व त्याचे शैक्षणिक नुकसान होऊ न देता त्यांना न्याय मिळावा। यावेळी मनसेचे राज्य उपाध्यक्ष किरण चव्हाण, मनसे शेतकरी सेना राज्य उपाध्यक्ष भागवत शिंदे, शहराध्यक्ष मनोज अभंगे, रेणापूर नगरपंचायत नगरसेवक वाहेदभाई शेख, लातूर शहर संघटक बजरंग ठाकूर, अनिल जाधव, जहांगीर शेख, सय्यद सरफराज, ध्रुव महापूरकर, रवी पांचाळ, इंद्रजित माने, गफ्फार शेख यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। गेल्या 8 दिवसापासून जी नीट भरती परीक्षा फुटी संदर्भात जे काही आरोपी आहेत त्याच्यात लातूरचे हे मोटेगावकर आणि कुलकर्णी यांच्यामुळं 22 लाख विद्यार्थ्याचं भारतातलं नुकसान झालेलं आहे। अनेक गावातून महाराष्ट्रातून लोक विद्यार्थी इथं लातूरला शिक्षणासाठी येतात, पण अशा हरामखोरामुळं लातूर पॅटर्नचा नाव गालबोट लागले आहे। पण हे एखादी शिक्षक म्हणजे लातूर पॅटर्न नव्हे, लातूरच्या इथल्या संस्था, विविध शाळा यांच्यामुळं लातूर पॅटर्न घडलेला आहे। तर अशा हरामखोरावर कडक ते कडक कारवाई व्हावी आणि यांची संपत्ती जप्त करावी, यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आंदोलन करण्यात आले। आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं प्राध्यापक शिवराज मोटेगावकर यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आले। काय नेमकं आंदोलन, काय मागणी? गेल्या 8 दिवसापासून जी नीट भरती परीक्षा फुटी संदर्भात जे काही आरोपी आहेत त्याच्यात लातूरचे हे मोटेगावकर आणि कुलकर्णी यांच्यामुळं 22 लाख विद्यार्थ्याचं